साईनाथ की पालकी, साईनाथ की पालकी, बोल रे साईनाथ की पालकी, साईनाथ की पालकी। नमस्कार. ओम साईनाथ. माय बापू, येत्या 10 जून रोजी म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थानाने साई पालखीसाठी आम्ही तिथं सेवा देण्यासाठी येत आहोत. तुम्ही या. आम्ही देखील नक्की कार्यक्रमाचा, पालखीचा, गुरुपौर्णिमेचा मोठ्या उत्साहाने आनंद घेऊया. बाबा की शिर्डी वाले बाबा की निकली रे देखो पालकी। श्री सद्गुरू साई बाबा हे अवघ्या जगातील लाखो साई भक्तांचं श्रद्धास्थान आणि भाविक बाबांना गुरुस्थानी मानत असल्यानं शिर्डीच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बाबांच्या रथयात्रेत महाराष्ट्रभरातून नामवंत बँड आणि बेंचो पथक साई दरबारी येत आपली सेवा साईचरणी अर्पण करत असतात आणि बाबांच्या पालखी आणि रथयात्रेत वाद्यवादन करत हजेरी लावत असतात. मात्र कोरोना काळानंतरही अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली होती. या खंडित झालेल्या परंपरेला पुन्हा सुरू करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ सरसावले असून श्री रामनवमी यात्रा कमिटी 2025चे अध्यक्ष दीपक वारुळे यांच्या नेतृत्वात शिर्डी ग्रामस्थांनी लालबाग येथील प्रसिद्ध स्वरांजली आणि सटाणे येथील तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या नामवंत बँड देव मामलेदार यांना निमंत्रित केलं असून यावर्षी होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या रथयात्रेत हे दोन्ही बँड पथक आपली सेवा अर्पण करत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आनंद द्विगुणित करणार असल्याची माहिती श्री रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांनी दिली आहे. ओम साईराम. यावर्षी रामनवमी उत्सवामध्ये सगळ्या शिर्डीकरांनी जो सहभाग घेऊन रामनवमी उत्सव खूप आनंदात आणि जल्लोषात पार पाडला. आलेल्या सर्व साई भक्तांची कमिटीने जी व्यवस्था केली त्यात सहभाग नोंदवला. सगळ्या साई पालखींचे स्वागत असो, कुस्ती कमिटी असो, लावणी कमिटी असो, सगळ्यांनी जो सहभाग घेतला आणि सर्व ग्रामस्थांनी जी लोकवर्गणी गोळा केली त्या लोकवर्गणीतली काही रक्कम ही जमा राहिली. त्या लोकवर्गणीत जमा राहिलेल्या रकमेतून आपण नवीन पांडा व नवीन काहीतरी गोष्टी त्यातून करायच्या असं सर्व ग्रामस्थांचं एकमत झालं. मग त्या उद्देशाने गुरुपौर्णिमेला पूर्वी एक 10-15 वर्षापासून जे निरंतर गुरुपौर्णिमेला बाबांची रथ असो, पालखी असो, त्यांच्या स्वागतासाठी, रथाच्या व पालखीच्या स्वागतासाठी आसपासच्या आपल्या महाराष्ट्रभरातून बँड येत होते. त्या बाबांना सलामी देत होते. इथं आल्यानंतर इथून ते वर्षाची सुरुवात करत होते. ते बऱ्याच वर्षापासून त्याला तो खंड पडला, ते बंद झाले. ते परत रुजू व्हावं आणि परत ती व्यवस्था सुरू व्हावं ही संकल्पना बऱ्याच लोकांच्या मनात आली. या सगळ्या लोकांचे मत विश्वासात घेऊन ह्या वर्षी आम्ही त्या लोकवर्गणीतून राहिलेल्या रकमेतून ती संकल्पना परत सुरू करतोय. देव मामलेदार हा जो नावाजलेला जो वाद्य आहे, तो बँड आहे आणि एक मुंबईतला नेहमी येणारा तो जो बँड आहे, असे 2 वाद्य यावर्षी आपण सुरू करतोय. अशा नवीन नवीन कल्पना घेऊन कमिटी पुढे येते. ज्या रूढी पद्धती बंद झाल्या होत्या. पूर्वी गुरुपौर्णिमेला कोळी बांधव येत होते. म्हणजे मला जसं आठवतं तर बाबांचा रथ निघाल्यानंतर पहिला बँड हा कानिपनाथ मंदिरापाशी असायचा. म्हणजे सातत्याने एवढे बँड त्या टायमाला होते आणि ते वाद्य ऐकण्यासाठी आसपासच्या खेड्यावरचे सर्व साई भक्त, मुंबईहून पुण्याहून साई भक्त ते वाद्य ऐकण्यासाठी, बाबांची दर्शनासाठी लांबून लांबून लोक येत होते. पण कोरोनाच्या काळाच्या आधीपासून ते बंद झालं. ते पुनरुज्जीव व्हावं यासाठी आम्ही तो प्रयत्न करतोय आणि सगळ्या शिर्डीकरांनी त्या सगळ्या गोष्टीचा येऊन आनंद घ्यावा अशी मी सगळ्या शिर्डीकरांना रामनवमी कमिटीचे अध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे आमचे साक्षात ईश्वर ज्यांना आम्ही
आमचा परमात्मा मानतो, त्यांना आम्ही आमचा सर्वस्व मानतो, असे सद्गुरू साईबाबांचा 10 जुलैला गुरुपौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. शिर्डी या ठिकाणी होणारा हा उत्सव निश्चितच खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकांनी बाबांना गुरुस्थानी मानलंय, अनेकांनी बाबांना सर्वस्व मानलंय. अशा सद्गुरू साहेबांच्या प्रती एक चांगली भावना असते किंवा एक त्यांच्या प्रती एक आशीर्वाद मिळण्यासाठी या ठिकाणी लाखो साई भक्त दूरदूरून पालख्याच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीला येत असतात. आणि गुरुपौर्णिमेला खूप एक वेगळं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं या शिर्डीच्या भूमीला पाय लागण्यासाठी, सद्गुरू साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात. अशातच गुरुपौर्णिमेचा उत्सव आज अनेक मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हा शिर्डी ग्रामस्थांनी स्वरांजली बँड, म्हणजे तो लालबागचा प्रसिद्ध बँड आहे, आणि त्याचबरोबर सटाणा येथील असणारा देव मामलेदाराचा बँड, हे दोन्ही बँड या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत. कारण या ठिकाणी जो बाबांचा पालखी निघते, बाबांची रथ निघते, या रथाचं स्वागत करण्याच्या दृष्टिकोनातून हे ग्रामस्थांनी उचललेलं अतिशय स्तुत्य पाऊल म्हणावं लागेल. खरं तर बाबा आज रथाच्या माध्यमातून संपूर्ण शिर्डीची फेरी मारतात आणि आमच्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि या निमित्तानं अनेक भाविक आणि अनेक चांगले प्रकारचे कलाकार या बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. मग आमचं हेच म्हणणं आहे खरं तर शिर्डी ग्रामस्थांचं, की या ठिकाणी येणारे जे कलाकार आहेत, या कलाकारांचं स्वागत आणि कलाकारांचं सन्मान हा खऱ्या अर्थानं साईबाबा संस्थाने केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. खरं तर पूर्वीपासून साईबाबांनी आपल्या हयातीपासून कलाकारांचा सत्कार आणि सन्मान केलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून साईबाबा संस्थाने देखील या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण कलाकारांचा सत्कार केला पाहिजे, त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे, असा या खरं तर आमच्या शिर्डी ग्रामस्थांची मागणी आहे. आणि ही मागणी निश्चितच कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब मान्य करतील, कारण त्यांच्या माध्यमातून देखील अनेक चांगले प्रकार आणि निर्णय या ग्रामस्थांनी अनुभवलेले आहेत, साई भक्तांनी अनुभवलेले आहेत. खरं तर या ठिकाणी मला समस्त शिर्डी ग्रामस्थांचे, आमच्या रामनवमीचे अध्यक्ष दीपकजी बारोळे यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. कारण तर ही कुठतरी खंडित झालेली परंपरा आज या माध्यमातून सुरू होते. कारण पूर्वीपासून आज आम्ही बघत आलो आहे की पूर्वी आगरी कोळी जे बांधव होते त्यांचा देखील एक मोठा बँड यायचा. मुंबईचे देखील अनेक प्रकारचे बँड या शिर्डीमध्ये यायचे. कारण का तर बाबांच्या समोर वाजत गाजत बाबांचं स्वागत करण्यासाठी आणि आपली एक हजेरी लावावी बाबांच्या प्रती म्हणून अनेक प्रकारचे बँड या शिर्डीमध्ये येत होते. मग अशा प्रकारचे बँड हे पुन्हा शिर्डीमध्ये चालू व्हावे. कारण जर जास्ती प्रमाणात बँड येत असतील तर साईबाबा संस्थाने निश्चित त्यांचे लकी ड्रॉप पद्धतीने जर बाबांसमोर हजेरी लावली तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं वातावरण या शिर्डीमध्ये निर्माण होईल. आणि बाबांसमोर त्यांची हजेरी लावायची जी इच्छा असते, कारण लोकांची ही भावना हीच असते. हे जे मोठमोठे बँड आहेत, आता हा जो सटाण्याचा देव मामलेदार बँड असेल, त्या जो लालबागचा जो येणारा स्वरांजली बँड आहे तो असेल, यांची भावना हीच आहे की बाबांच्या समोर आपली हजेरी लागली पाहिजे. आणि या सर्व कलाकारांचं देखील म्हणणं हेच आहे की, आणि आमचं देखील म्हणणं एवढं आहे की साईबाबा संस्थांच्या माध्यमातून यांचा सत्कार व्हावा. या माफक अपेक्षा आणि माफक मागण्या आमच्या साईबाबा संस्थांकडे आहे आणि त्या निश्चितच साईबाबा संस्थांनी मान्य करत अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी मी समस्त शिर्डीकर साई भक्तांना साईन न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो, आवाहन करतो की आपण जो 10 जुलैला सद्गुरू साईबाबांचा गुरुपौर्णिमेचा उत्सव आलेला आहे, या उत्सवामध्ये हिरारीने सहभागी व्हा, बाबांच्या चरणी आशीर्वाद मागा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो बाबांचा रथ निघतो, या रथामध्ये आपण जे 2 मोठमोठे नावाजलेले बँड आणलेले आहेत, या बँडमध्ये देखील आपण सहभागी होऊन या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी व्हावं, असे मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सर्व शिर्डीकरांना, साई भक्तांना आवाहन करतो. ओम साईराम. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी व 11वी 12वीच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. 100% निकालाची परंपरा असलेली संस्था, नवीन भव्य इमारत, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी पिंपळवाडी रोड, शिर्डी.
संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील, मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुऱ्हे मॅडम. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.